मी पाणी आणते. मला पाणी नकोय, थोडीशी शांतता हवी, मिळेल? रोहित, काही झालंय का? काहीही झालं नाही, हाच प्रॉब्लेम आहे. मुळात राधिका, खरा प्रॉब्लेम ना तू आहेस. जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली ना, सगळे प्रॉब्लेम सुरू झाले. वाट लावलीस तू माझ्या आयुष्याची. रोहित, मी काय केलंय? काय केलंय? हा जो अपशकुनी चेहरा घेऊन येतेस ना माझ्यासमोर सकाळी सकाळी मला उठवायला, त्यामुळे हे घडतंय. तुझा चेहरा बघितला की माझा अख्खा दिवस खराब जातो. युजलेस. रोहित, तू 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 बस बस, मी पाणी आणते, थांब. हे घे पाणी पी, तुला बरं वाटेल. मला पाणी नकोय सांगितलेलं कळत नाही का तुला? रोहित, रोहित, काय चाललंय? रोहित, काय झालं? काही नाही आई, ते खरंच काही नाही. काय झालंय या रोहितला काही कळत नाही. का उगाच चिडचिड करतो राधिकावर काय माहिती. खरंच लग्न हे कायम कम्पॅटेबल माणसाबरोबरच व्हायला हवं. बरं झालं ऋषी आणि कमळीची एंगेजमेंट तुटली. तसं करून बघितल्याशिवाय कळणार तरी कसं? करेक्ट आहे. आपण असं करू, उद्या चहात कोल्ड्रिंक घालून पिऊ. हा, एक नंबर आयडिया आहे बघा. खरंच तुम्ही ट्राय करून बघा आधी. म्हणजे आधी माझा पोट बिघडू दे. सर, आमचा आबा म्हणतात, जगावेगळ्या गोष्टी तीच लोक करतात ज्यांच्यात जग बदलण्याची हिंमत असते. सर, नाही म्हणजे थोडक्यात कमळी मोहिते जग बदलणार आहे. तर वय मग म्हणजे माझ्यापासून सुरुवात करेन मी. माझं छोटस जग तर मी नक्कीच बदलू शकतो. बाय द वे, आज ऑफिसला गेलो होतो मी. अहो, काय सांगायलाय? एक नंबर न्यूज दिली की. कसा गेला तुमचा पहिला दिवस? भंगार बोरिंग दिवस होता. का? अगं कॉलेजमध्ये ना माणसांमध्ये असल्यासारखं वाटतं, ऑफिसमध्ये मशीन्स मध्ये असल्यासारखं वाटतं. इतकं पथेटिक एन्व्हायरमेंट आहे, तुला माहिती आहे. आज तरी माझा पहिला दिवस होता तरी ही अवस्था आहे माझी. माझे अनेक मित्र कॉर्पोरेटमध्ये आहेत. ते सांगत असतात मला, इतका रुथलेस आहे ना सगळं तिथे. आपलं माणूस पण गेटच्या बाहेर ठेवून आज जायला लागतं. खरं? सततचे ते हेवे दावे, जेलसी, ती सततची कॉम्पिटिशन आणि भरपूर सारं गॉसिपिंग. मला ना सहनच होत नाही त्या गोष्टी. एका पॉइंटला आपल्यालाच कळायचं बंद होतं की आपण कुठल्या थराला जातोय. चांगली चांगली जी कष्ट करणारी माणसं आहेत ना, त्यांच्या माथी फक्त काम पडतं, आणि जे कामचुकार लोक आहेत त्यांना सगळं प्रमोशन, बोनस सगळं त्यांना. हुशार लोक वेळीच या कॉर्पोरेटच्या जंजाळातनं बाहेर पडली त्यांचं ड्रीम अचीव्ह करायला. आणि मी मूर्ख आहे, माझं होतं ते चांगलं होतं असं म्हणायची वेळ आली मी या जंजाळात अडकल्यापासून. आता आलिया भोगासी. बस व्यवस्थित कम्फर्टेबली बस, मी इथे हात ठेवतो. सर, आभाळ बघा की. आभाळ भरून चांदण्या येत्या. असं वाटायलंय की आमच्या गावाकडच्या मचनावर बसून चांदण्या बघतोय. आहे लहानपणी या चांदण्याकडे बोट करून तू सांगायचीस, बघ तू जिथं जिथं जाशील तिथे हे सगळं चांदणं तुझ्या सोबतीला असतं. सर, माझी आई नेहमी म्हणते
का कमळे तू जिथे जिथे जाशील तिथे या सगळ्या चांदण्या तुझ्या सोबतीला असतील. तुमच्या दोघींचा अभ्यास तर खूपच छान झालेला आहे. दोघी पण एकमेकींना टफ फाईट देणार आहात. मला तर वाटतं ह्या वर्षी बहुतेक तुमच्या दोघींपैकीच कोणतरी कॉलेजमधून पहिला येईल. हा मग आम्ही तर तुझं तोंडच बघायला आलोय ना. काही झालं ना तरी टॉपर म्हणजे अनिका महाजनच होणार. फर्स्ट येणार म्हण. आरशात तोंड बघ तुझं. पहिली तर कमळीच येणार. तू अशात तोंड बघ आणि कमी फर्स्ट येणार. हिम्मत आहे तर लाव ना बेट. लावते बेट. हे ते बेट फेटचं खेक तर तू एकटीच काढत बस. खरं सांग ना, हिम्मत नाहीये तुझ्यात. आहे का कोणात हिम्मत माझ्याशी बेट लावायला? बोला बोला, आहे हिम्मत कोणात? अनिकाच पहिली येणार असेल गट्स तर लावा बेट. मलाही पहिलं यायचंय आणि शिक्षण माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. ए मग आमची कमळी बी काय कमी नाही. तीच पहिली येणार. असेल ना, कमळी पण हुशार असेल, पण मलाच पहिलं यायचंय आणि यासाठी मी काहीही करायला तयार आहे. ओके, म्हणजे हिला बकरा बनवून मी कमीला बाजूला करू शकते.